नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय कुरकुरीत अशी सुरमई फ्रायची रेसिपी पाहणार आहोत। तर अतिशय सोप्या पद्धतीने तसेच कोकणी पद्धतीने ही सुरमई फ्राय कशी करायची हा व्हिडिओ आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा, जेणेकरून नवीन जेव्हा मी रेसिपी अपलोड करीन तेव्हा सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल। तर ही अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी अशी सुरमई फ्रायची रेसिपी आहे। तर नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेअर करा। तर इथे मी सुरमई घेतलेली आहे एक मोठी, स्वच्छ धुवून घेणे। तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे 1.5 चमचा। तुम्ही आलं लसूण कुटून वापरले तरीही चालेल। तसेच हळद घेतले अर्धा लहान चमचा, लाल तिखट घेतले 2 चमचे। इथे तुम्ही मालवणी मसाला किंवा कोणतेही लाल तिखट वापरले तरी चालेल। तर रंगासाठी इथे मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा। तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार। तरी ते सर्व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच कोकम आगळ घेतलेला आहे 2 चमचे। कोकम आगळ नसेल तरी ते 1 लिंबाचा रस वापरला तरी चालेल। आणि सर्व मसाले आपल्याला सुरमईला छान चोळून घ्यायचे आहेत। सर्व मसाले छान सुरमईच्या पिसांना लागले पाहिजे इथपर्यंत हे छान मसाले आपल्याला ह्यात चोळून घेऊया। तर आपल्या चॅनल बऱ्याच ओल्या व सुक्या मच्छीच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। सर्व मसाले सुरमईला लावून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं छान सुरमई मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली आहे। आणि 20 मिनटानंतर 2 मोठे चमचे बारीक रवा, तसेच 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ, मीठ टाकलेले आहे तर थोडेसे किंचित, आणि रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर टाकून हे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपल्या सुरमईला छान कुरकुरीत अशी कोटिंग होईल। आणि जे आपण मॅरिनेट केलेली सुरमई आहे ती यामध्ये छान सर्व बाजूने घोळवून घेऊया। तर नक्की अशा प्रकारे तुम्ही ही सुरमई फ्रायची रेसिपी ट्राय करा, अतिशय टेस्टी व झटपट बनते, चवीला तर अप्रतिमच आहे, नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे सर्व सुरमईचे तुकडे मी ह्यामध्ये घोळवून घेतलेले आहे आणि तव्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तवा छान गरम झाल्यानंतर, तसे तेल गरम झाल्यानंतर जे आपण तांदळाचे व रव्याचे कोटिंग लावून जे सुरमईचे पीस ठेवलेले आहेत ते यावर ठेवून लो टू मीडियम आचेवर छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही सुरमई फ्राय करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे प्रथम एक बाजू छान कुरकुरीत झाल्यानंतरच लगेच आपल्याला दुसरी बाजूही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। जास्त उलटापालट नाही केली तरी चालेल। छान लो टू मीडियम आचेवर हे फक्त दोन्ही बाजूने छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे, जास्त वेळ लागत नाही। तर ही नक्की एकदा सुरमई फ्रायची रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तसेच तुम्ही माझ्यासारखी अशा प्रकारे सुरमई फ्राय करता का तेही मला कमेंट करून सांगा, किंवा तुमच्याकडे कोणती नवीन पद्धत असेल तीही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर ही नक्की सुरमई फ्रायची रेसिपी ट्राय करा। पाहू शकता अतिशय कुरकुरीत आपली ही सुरमई फ्राय झालेली आहे। तर तुम्हाला एक मी पीस कटही करून दाखवते, अतिशय आतून रसरशीत आणि वरून कुरकुरीत अशी सुरमई फ्राय झालेली आहे। रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।